पालघरमध्ये सुद्धा उद्या लोकसभेचं मतदान पार पडणार आहे आणि यासाठी 21,48,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। जिल्ह्यामध्ये 2,000 पेक्षा जास्त मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून 13,000 अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रांवर तैनात असणार आहेत। सध्या पालघरमधील 6 विधानसभांमध्ये 6 ठिकाणी मतदान केंद्रांवरचे अधिकारी आणि कर्मचारी यांना मतपेट्या आणि व्हीव्हीपॅटचं वाटप केलं जात आहे आणि हे अधिकारी कर्मचारी आता मतपेट्या घेऊन मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत। उद्याची मतदानाची ही प्रशासनाची तयारी आहे आणि याच तयारी संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील। देशातील 5व्या आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यातील लोकसभेचं मतदान उद्या पार पडणार आहे आणि पालघरमध्ये देखील उद्या मतदान होणार आहे आणि यासाठी जे ते प्रशासन सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासूनच या ठिकाणी मतपेट्या ज्या आहेत त्या वाटप करण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे कर्मचारी अधिकारी आहेत हे या ठिकाणी मतदान पेट्या घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। पालघर लोकसभेच्या 6 विधानसभांमध्ये 6 ठिकाणी मतपेट्यांचे वाटप अधिकारी आणि कर्मचारी यांना करण्यात आलं असून डहाणू, पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई, विक्रमगड या 6 विधानसभांमध्ये मतपेट्यांचं मतदान केंद्रावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आलं आहे। पालघर लोकसभेच्या अंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभांमध्ये तब्बल 2270 मतदान केंद्र असून यासाठी 13,000 अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। सध्या या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतपेटी आपल्या ताब्यात घेण्यात आली असून सुरक्षित मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। तसंच जास्तीत जास्त नागरिकांनी उद्या मतदान करावं असं आवाहन जे आहे ते जिल्हाधिकारी तथा निवडणूक आयोग अधिकारी गोविंद बोडके यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। जितेंद्र पाटील, पुढारी न्यूज, पालघर। आज 19 मे रोजी जे काही डिस्ट्रीब्युशनचं नियोजन केलेली होती त्याच्यामध्ये 330 मतदान केंद्रमध्ये 46 असा बसेस आहे। त्यांच्यासाठी सगळे नियोजन वगैरह आदेश केलेली होती। त्याच्यामध्ये ज्या बसमध्ये जिसको भी जाना है इसका पहले से ही ऑर्डर दिया जा चुका था। आम्ही एक वेलफेअर नोडल पण नेमलेली आहे। जे काही खाणे आणि पिण्याची व्यवस्था आहे ते पण आदेश व्हिडिओ मार्फत किंवा कॉन्ट्रॅक्टर मार्फत किंवा आमच्या रेव्हेन्यू स्टाफ मार्फत ते सगळे केलेली आहे। याच्यामध्ये आम्ही इथे नाश्ता सगळ्यांना दिलेली आहे आणि जे जेवणचं पॅकेट आहे ते पण दिलेली आहे, पाण्याची बाटली पण दिलेली आहे। तर काहीच प्रकारची काही इश्यूज वगैरे नाही होणार आहे।